जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे आणि यावेळी पहिल्यांदाच आत्राम राजघराण्यातील तिघे जण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। राष्ट्रवादीकडून धर्मराव बाबा आत्राम, शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम अशी लढत होणार आहे, तर अबरीशराव आत्राम हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्यानं या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान 300 किलोमीटरमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रचार सुरू केला आणि प्रचारासाठी दररोज त्यांना 200 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय। गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिदुर्गम भागात उमेदवारांना प्रचारासाठी 100-200 किलोमीटर प्रवास करावा लागत आहे। अहेरी विधानसभा क्षेत्र राज्यातला सर्वात लांबीचा मतदारसंघ आहे आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम जे अजित पवार गटातर्फे उभे आहेत, त्यांचा प्रवास कसा सुरू आहे हे मी तुम्हाला दाखवतो। हा जो गाव आहे हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरचं गाव आहे आणि या ठिकाणी मतदारांपर्यंत येण्यासाठी धर्मराव बाबांना तब्बल 150 किलोमीटरचा प्रवास करावा लागला। आपण बघू शकता या ठिकाणी बाबा मतदारांशी संपर्क साधत आहेत। वयोवृद्ध महिलांशी आत्ता बाबांनी संवाद साधला आहे। लाडकी बहीण योजना असेल, या भागातल्या समस्या असतील, या सगळ्या संदर्भात बाबांचा हा संवाद सुरू आहे। एकूणच महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणापेक्षा गडचिरोलीतली परिस्थिती खूप वेगळी आहे। या ठिकाणी मूलभूत सोयी किंवा मोबाईलचं नेटवर्क नसणे अनेक गोष्टी असतात। अशा भागात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष भेटीवर त्यांचा भर आहे। बाबा मला सांगा की हा महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ आहे आणि तुम्ही शेवटच्या टोकावर आले आहात, कसं सुरू आहे प्रचार? प्रचार तर सकाळपासून सुरू झालेला आहे। आता शेवटच्या टोकात आपण पाहिलं की हा शेवटचा दुसरा टोक आहे जिथे आपण आहोत आणि त्या दृष्टीने इथे येणं म्हणजे थोडंफार दूरच आहे, लांबच आहे आणि त्या दृष्टिकोनातून अहेरी मतदारसंघ आहे आणि त्यातून इथे येणं म्हणजे जवळजवळ 200 किलोमीटर लांब आहे आणि इथे काम करणंसुद्धा थोडंफार कठीणच असते, कारण की हा पूर्ण नक्षलग्रस्त जिल्हा आहे आणि हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे आपण ते फिरणंसुद्धा कठीण आहे। त्या दृष्टिकोनातून आपण फिरत कुठे कुठे आपल्याला तेलुगू बोलावं लागते, कुठे आपल्याला मराठी बोलावं लागते, कुठे हिंदी बोलावं लागते, कुठे माड्या बोलावं लागते, कुठे गोंडी बोलावं लागते। तर हे आणि मग बंगाली भाषाही आहे, परंतु बंगाली भाषा आपल्याला येत नसल्यामुळे थोडंफार आपण शब्दाने आपण बोलतो, परंतु म्हणजे जवळजवळ हे 5-6 भाषामध्ये आपण भाषण दिल्याशिवाय या मतदारसंघामध्ये काय खरं नाही। त्याचं ऐतिहासिक निवडणूक आहे, कारण की एका बाजूला पुतणे उभा आहे, दुसऱ्या बाजूला स्वतःचा मुलगी उभा आहे आणि ज्या मुलगी एका बाजूला असल्यामुळे थोडाफार आपल्याला लोकांना वाटते की मुलगी असल्यामुळे थोडाफार वोट इकडे तिकडे होतील, परंतु मला काय वाटत नाही तितका फरक पडतो। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।